नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग आणि मी काय करतो? मी गोष्टी सांगतो. आणि तुम्ही काय करायचं असतं? तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करायचं असतं. परफेक्ट. आणि हो, लाईक करायचं आणि शेअर करायचं ते नका विसरू. चला, आजच्या गोष्टीला सुरुवात करूया चरणहींच्या आजच्या भागाला. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की अ, दिग्दानी स्वतःसाठीचा महाल बनवून घेतला. पुढे काय झालं बघूया आजच्या गोष्टीमध्ये. एक दिवस दिद्दानी रागिणीला बोलवून घेतलं. रागिणी येऊन उभी राहिली. प्रणाम राणीसाहेब. ये रागिणी, मला तुझ्याकडून राजमाता द्वारका देवीबद्दल माहिती हवी होती. मी महालात आल्यापासून त्यांना कधीच भेटले नाहीये. माझ्या स्वागताला सुद्धा त्या आलेल्या नव्हत्या. महाराज सुद्धा मला त्यांना कधी भेटायला घेऊन गेले नाहीत. हे कारण आहे काय यामागे? राणीसाहेब, तसं काही नाही. राजमाता खूप व्रतवैकल्य करत असतात. सध्या त्या वराह मूलला अनुष्ठानासाठी गेलेले आहेत. वराह मूल म्हणजे आजचं बारामुला. पण 2च दिवसात त्या परत इथे येऊन पोहोचाव्यात. ठीक आहे. त्या आल्या की त्यांची आणि माझी भेट घडव. होय राणीसाहेब. पण त्यापूर्वी मला त्यांच्याबद्दल थोडी माहिती दे आणि महाराजांशी त्यांचं नातं कसं आहे ते सांग. जी जी राणीसाहेब. महाराज हे त्यांचे एकुलते एक पुत्र आहेत. त्यामुळे महाराजांवर त्यांचा जीव आहे. पूर्वीपासून कधीही त्यांनी महाराजांना कसली आडकाठी केली नाही. पण थोरले महाराज म्हणजे महाराज पर्वगुप्त त्यांना अगदी कमी दर्जाची वागणूक द्यायचे. त्यामुळेच महाराज सुद्धा त्यांच्याशी बहुधा नीट वागत नाहीत. त्या स्वतः मनानं खूप चांगल्या आहेत. पण त्या महाराजांच्या सर्व गोष्टींवर पांघरून घालतात. आणि मी सांगते त्याची जरा कृपा करून माफी द्या. पण त्यांना कधीच कोणी आवाज चढवून ऐकलेलं नाही. चित्रलेखा राणी सरकारांचं मात्र त्यांच्याशी पटत नाही. क्षेमगुप्त इतका स्वैराचारी का झालाय याचं उत्तर दिद्दाला मिळालं होतं. चित्रलेखा राणी साहेबांचं का पटत नाही? राणीसाहेब, चित्रलेखा राणी साहेब या प्रधान फाल्गुनजींच्या कन्या. लग्न होऊन त्या राजवाड्यात आल्याबरोबर महाराज आणि राजमाता यांच्यातला दुरावा त्यांच्या ध्यानात आला. कदाचित त्यांना प्रधानजींनी सांगितलेलं असू शकतं. पण राजमहालात आल्याबरोबर चित्रलेखा राणी साहेबांनी राजमातांची फटकून वागायला सुरुवात केली. त्यांच्या दासी कमी करण्यापासून त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांपर्यंत सगळ्यांवर त्यांनी बंधनं आणली. सुरुवातीला राजमातांनी सर्व सहन केलं. पण एकदा राजमातांचे आध्यात्मिक गुरु कैलास गोसावी म्हणून आहेत, ते इथे आले होते. तेव्हा चित्रलेखा राणीसाहेबांनी त्यांचा अपमान केला. तेव्हापासून राजमाता आणि त्यांचं पटत नाही. असं. आणि कैलास गोसावी असतात कुठे? राणीसाहेब, नगराच्या बाहेर कुठेतरी गुहेत राहतात. ठीक आहे. आणि बाकीच्या राण्या? त्या राजमातांबरोबर संबंध ठेवून असतात. पण महाराणी चित्रलेखांच्या समोर तिघींचंही काही चालत नाही. ठीक आहे. राजमाता आल्या की माझी आणि त्यांची भेट घडव. जी राणीसाहेब. रागिणी निघून गेली. 2 दिवसानंतर दुपारची गोळ. रागिणी दिद्दाला भेटायला आली. प्रणाम राणीसाहेब. ये रागिणी, काय झालं? राणीसाहेब, राजमाता द्वारका देवी यांचं आगमन राजमहालात झालं आहे. हा? कसला आवाज नाही, काही नाही, इतक्या शांतपणे? होय राणीसाहेब. त्यांच्या आगमनाच्या वेळी कुठली वाद्य वाजवायची नाहीत अशी स्पष्ट ताकीद महाराणी चित्रलेखा यांनी दिली आहे. पण का? कारण राजमाता द्वारका देवी विधवा आहे, त्यांचं येणं अशुभ आहे अशी महाराणींची समजूत आहे. त्यामुळे त्यांच्या येण्याचा कसलाही गाजावाजा राजमहालातच काय राजधानीतही केला जाऊ नये अशी स्पष्ट आज्ञा महाराणींनी दिलेली आहे. आणि आणि काय रागिणी? चित्रलेखाच्या वागण्याचा अर्थ दिद्दाला कळेना. विधवा झाल्या म्हणून असं वागायचं कारण काय बरं? आपल्या अधिकाराला बाधा येऊ नये म्हणून त्यांना असं वागवलं जातंय म्हणावं तर तसंही नव्हतं. दिद्दानं याचाच फायदा घ्यायचं ठरवलं. राजमातेला आपल्या बाजूला वळवून घेण्यात तोटा तर काहीच नव्हता. आणि त्यांना नेणे आणण्यासाठी फक्त एक पालखी आणि थोडे भोई असतात. त्यांच्या इब्रतीला साजेसा लवाजमाही बरोबर दिला जात नाही. असं. ठीक आहे. त्यांना कळव, मला त्यांना भेटायची इच्छा आहे, कधी येऊ म्हणून विचार. जी राणीसाहेब. आणि त्यांना स्पष्ट सांग, त्या प्रवासानं थकल्या असतील याची मला कल्पना आहे. त्यांच्या सवडीनं आज उद्या 2 दिवसांनी कधीही त्यांनी मला बोलावलं तरी चालेल म्हणावं. जी राणीसाहेब. रागिणी नमस्कार करून निघून गेली. थोड्या वेळातच ती परत आली. प्रणाम राणी सरकार. ये रागिणी, काय खबर आणलीस? राणी सरकार, राजमातांकडे मी गेले होते. पण त्यांच्या दासीनं सांगितलं की त्या खूप थकल्या आहेत आणि आराम करत आहेत. त्या आज भेटू शकणार नाहीत. ठीक आहे. उद्या सकाळी जाऊन त्या भेटतात का बघ, कळव मला. जी राणीसाहेब. रागिणी सांगून गेली खरी. पण प्रवासाच्या दगदगीमुळे राजमाता द्वारका देवी आजारी पडल्या. त्यांना ताप आला होता अशी खबर घेऊन रागिणी दुसऱ्या दिवशी आली.
दिद्दानं वलगाला खूण केली. वलगानं पुढं येऊन तिला उचलून पाठीवर घेतलं. चल रागिणी, मला त्यांच्या महालाकडे घेऊन चल. पण राणीसाहेब, त्यांची अनुज्ञा अजून घेतलेली नाही. तू मला त्यांचा महाल दाखव, बाकी मी बघते. जी राणीसाहेब. रागिणी पुढे चालत होती. वलगा तिच्या मागोमाग पाठुंबळीवर दिद्दाला घेऊन जात होती. इतक्यात समोरून महाराणी चित्रलेखा आली. रागिणी, कुठे जातेस? चित्रलेखानं विचारलं. मी राणी दिद्दा यांना राजमाता द्वारका देवींच्या भीतून जाते आहे. आली का म्हातारी परत? रागिणी काही न बोलता मान खाली घालून उभी राहिली. बोल ना, तोंड का बंद झालं तुझं? चित्रलेखा परत डाफरली. राणी चित्रलेखा, राजमातांबद्दल बोलताना जरा बोलण्याचं भान ठेवायला शिका, दिद्दानं सांगितलं. हे लंगडे, तुझ्याकडून काय करायचं आणि काय नाही याचे धडे घ्यायचे नाहीयेत मला. चित्रलेखाची गुर्मी कायम होती. राणी चित्रलेखा, मी तुमच्याशी नीट बोलते आहे याचा अर्थ तुम्ही करतायत ते योग्य आहे असा होत नाही. ज्या दिवशी मी तुम्हाला तुमची पातळी दाखवून द्यायचं ठरवीन, त्या दिवशी मी काय करू शकते हे तुम्हाला समजेल. तुमचं पद जरी राणीचं असलं तरी एखादी रस्त्यावरची बाई सुद्धा ज्या भाषेत बोलणार नाही अशी भाषा तुम्ही वापरताय. नुसतं मी राणी म्हणून काही होत नसतं. त्या राणीपदाचा आप ठेवता येत नसेल तर राणीपद जायला सुद्धा वेळ लागत नाही. यापुढे राजपरिवारातील लोकांबद्दल बोलताना सांभाळून बोलत जा. चल रागिणी. दिद्दानं जरब दाखवली. चित्रलेखा काही न बोलता गप्प राहिली. पण या दिद्दाला एक दिवस सर्वांसमोर तिची लायकी दाखवून देणं आवश्यक होतं हे चित्रलेखानं ठरवलं. रागिणी दिद्दाला घेऊन पुढे निघाली. चढलेले आवाज ऐकून वेगवेगळ्या महालातील स्त्रिया आणि दासी बाहेर डोकावू लागल्या होत्या. काय झालं एकमेकींना विचारत होत्या. आपापल्या समजुतीप्रमाणे एकमेकींना समजावित होत्या. पण दिद्दाला येताना बघून कुजबूज बंद झाली. त्यापैकी अनेक जणींनी दिद्दाला पूर्वी बघितलं नव्हतं. पण तिने येताना महाराणी चित्रलेखांचा अपमान केला इतकी खबर प्रत्येकीकडेच होती. महाराणी चित्रलेखांना सर्वच जणी घाबरून होत्या. त्यांच्या समोर तोंड उघडायची हिंमत एकीचीही नव्हती. अशा महाराणी चित्रलेखांना दिद्दानं परत एकदा गप्प केलेलं पाहून बहुतेकींना समाधान वाटलं. पण चित्रलेखाच्या मर्जीत राहण्याची इच्छा असलेल्या सुद्धा अनेक जणी होत्याच. त्यांना मात्र दिद्दाचं वागणं अर्थातच आवडलं नव्हतं. क्षेमगुप्ताच्या राजवाड्यात सरळ सरळ दोन तट पडायला सुरुवात झाली होती. दिद्दा राजमातांच्या महालासमोर आल्या. त्यांना राजमातांच्या दासी सामोरे आल्या. प्रणाम राणीसाहेब. प्रणाम. मला राजमाता द्वारका देवींना भेटायचंय, दिद्दा म्हणाली. क्षमा असावी राणीसाहेब, पण आत्ता भेट होणार नाही. का? कारण यात्रेहून आल्यापासून राजमातांची प्रकृती ठीक नाही. त्या सध्या निद्रेत आहेत. मग? त्यांची प्रकृती ठीक नाही हे मला माहिती आहे. म्हणून तर मी लगेच उठून त्यांना भेटायला आले. क्षमा असावी राणीसाहेब, पण त्यांनी तुम्हाला भेटण्याची अनुज्ञा दिलेली नाही. त्यामुळे तुम्ही आज जाऊ शकणार नाही. हो बाजूला. आईला भेटायला लेकीला अनुज्ञेची गरज असते का? उठल्या की मीच सांगेन त्यांना मी अनुज्ञेची वाट न पाहता आत आले म्हणून. तू काळजी करू नकोस. एका हातानं दासीला बाजूला होण्याची आज्ञा देत दिद्दा वलगाला घेऊन सरळ आत गेली. राजमाता पलंगावर निजल्या होत्या. तिथं वलगानं दिद्दाला नेऊन ठेवलं. राजमाता द्वारका देवींना जाग आली तीच आपले पाय हळुवार हाताने कोणीतरी चेपीत आहे या जाणीवेनं. त्यांनी डोळे उघडून बघितलं. एक अत्यंत सुस्वरूप मुलगी खरंच त्यांचे पाय चेपत होती. त्यांनी पटकन आपले पाय आखडते घेतले. त्यांनी बघितलं त्या मुलीनं पायघोळ काश्मीरी पेहराव केला होता. डोक्यावर काश्मीरी पद्धतीची टोपी होती. अंगात भरपूर दागिने होते. कानात काश्मीरी झोंबणाऱ्या झुल्यासारखे अलंकार होते. पण तरीही ती मुलगी काश्मीरी तर वाटत नव्हती. कोण ग मुली तू? त्यांनी मधाच स्वरात विचारलं. त्याबरोबर ती मुलगी उभी राहिली. तिच्या उभ्या राहण्यात काहीतरी वेगळं आहे त्यांच्या लक्षात आलं. पुढे झुकून नमस्कार करत ती मुलगी म्हणाली, नमस्कार करते राजमाता. मी तुमची स्नुषा, दिद्दा. द्वारका देवीच्या काही लक्षात येईना. त्यांनी आपल्या दासीकडे पाहिलं. दासी म्हणाली, राजमाता, आपल्या अनुज्ञेशिवाय आम्ही राणीसाहेबांना आत सोडायला तयार नव्हतो. तर त्या म्हणाल्या, आईकडे जायला लेकीला अनुज्ञेची गरजच काय, आणि त्या आत आल्या. दिद्दाकडे पाहत द्वारकादेवी हसल्या. बरोबरच आहे. आईकडे यायला कसली ग अनुज्ञा? पण मी तुझी आई कधीपासून झाले मुली? राजमाता, मी लोहारींची राजकन्या दिद्दा. महाराज क्षेमगुप्त लोहारीला आले होते तेव्हा त्यांना मी पसंत पडले. आमचा विवाह तिथेच पार पडला. इथे आले तर आपण इथे नव्हतात म्हणून आपली भेट झाली नाही. पण तुम्हाला भेटायला मन आतुर होतं. तुम्ही आल्याचं कळताच काल मी दासीला अनुज्ञा विचारायला पाठवलं होतं, पण आपण थकल्या होतात. आज तुम्ही आजारी असल्याचं कळलं. मग शेवटी मला राहावे ना, मग मी सरळ उठून आले. अनुज्ञेसाठी थांबले नाही, याबद्दल माफी असावी. द्वारकादेवी मनापासून हसल्या. अगं, लेकीला आईकडे यायला कशाबद्दल माफी मागावी लागते का ग? तुझे दासीनं सांगितलंस ते तू सुद्धा लक्षात ठेवत जा. येत जा कधी. अनुज्ञा वगैरे इतरांसाठी तुला कशाला अनुज्ञा घ्यायला हवी? ये इकडे. असं म्हणून द्वारकादेवीने हात पसरले. दिद्दा हसली आणि द्वारकादेवींना बिलगली.
कोणाच्याही नकळत दिद्दानं महालातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीला आपल्या पक्षात ओढून घेतलं होतं. दिद्दा जवळ येताना पुन्हा तिची चाल द्वारकादेवींच्या लक्षात आली. लंगडतेस कशाला? लागलंय का काही? त्यांनी मायेनं विचारलं. नाही आईसाहेब, अचानक जीभ चावीत दिद्दा म्हणाली. क्षमा करा राजमाता. अगं नाही, काही हरकत नाही आईसाहेब, म्हटलंच तरी चालेल. राजमातामध्ये ती माया नाही ग जी आईमध्ये आहे. दिद्दा परत हसली. लागलं वगैरे नाही आईसाहेब. लहानपणी एका आजारामुळं माझा डावा पाय कायमचा अधू झालाय. राजमातेच्या चेहऱ्यावर काळजी पसरली. अगं बाई, मग चालायला त्रास नाही का होत? त्रास इतका नाही होत. मला चालता येतं पण खूप वेळ लागतो चालायला. म्हणून ही मला उचलून घेऊन जाते असं म्हणत दिद्दानं लांब उभ्या असलेल्या वलगाकडे बोट दाखवलं. ही वलगा लोहारींमधून माझ्या बरोबर आली आहे. असं, ठीक आहे. पण मग तू उभी का? बस इथे माझ्याजवळ. असं म्हणत द्वारकादेवीनी दिद्दाला आपल्या बाजूला बसवून घेतलं. पाहता पाहता दोघींच्या गप्पा रंगल्या. मध्येच द्वारकादेवींच्या लक्षात आलं. दासींकडे वळून त्या म्हणाल्या, तुम्ही का ग इथे उभ्या अशा? जा, आम्हाला गप्पा मारू दे. दिद्दानं विचारलं, वलगा इथे थांबली तर चालेल का? अगं थांबू दे की. असं काही खाजगी थोडं ना बोलायचंय. त्यांना जायला सांगितलं कारण काम धंदे सोडून नुसते ऐकत उभ्या राहतील म्हणून. तू थांबलीस तरी चालेल का मुली? पण किती वेळ उभी राहणार तू? बस हवं तर. वलगा दिद्दाला म्हणाली, राणीसाहेब, त्यापेक्षा मी तुमच्या महालात जाते. मलाही तिथल्या काही गोष्टी उरकायच्या आहेत. तुमचं बोलणं झालं की सांगावा धाडा, तुम्हाला न्यायला येईन मी. ठीक आहे, मी बोलवीन तुला, म्हणत दिद्दानं तिला जायची परवानगी दिली. वलगा निघून गेली. त्यानंतर कितीतरी वेळ द्वारकादेवी आणि दिद्दा गप्पा मारत बसल्या होत्या. द्वारकादेवींकडून पहिल्यांदाच दिद्दाला उत्पल घराण्याचा इतिहास समजला. पण मला एक सांग, मध्येच विषय बदली द्वारकादेवींनी विचारलं, त्या चित्रलेखानं तुला सरळपणे आत येऊ दिलं? दिद्दा हसली. तिनं चित्रलेखाबरोबर झालेले सगळे किस्से सांगितले. द्वारकादेवी मनापासून हसत होत्या. त्यांना असं हसताना दासींनी कधीच बघितलं नव्हतं. बरी भेटलीस तू तिला, द्वारकादेवी म्हणाल्या. इथे सगळ्यांवर फक्त कुरकुरत असते ती. पूर्वी क्षेमा यायचा माझ्याकडे. ही आल्यापासून तिनं मला त्याच्यापासून दूर केलं. पण तिच्यापासून सांभाळून राहा. नागिणे ती, डोक ठेवून राहिली. मी काळजी घेईन आईसाहेब. द्वारकादेवींना लोहारींबद्दल जवळजवळ काहीच माहीत नव्हतं. दिद्दाचं माहेर, वंशावळ, राज्य याबद्दल त्यांना अनेक प्रश्न होते. उत्तर देता देता किती वेळ गेला दोघींना समजलं नाही. बऱ्याच वेळानं दिद्दा म्हणाली, आईसाहेब, तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण करायच्या असतील ना? मी बराच वेळ घेतला तुमचा. अगं तसं नाही ग. आपण बराच वेळ बोलत बसलोय खरं, पण तुला सांगू का, या राजमहालात मी इतकी वर्ष आहे, आजवर इतकं जीवाभावाचं कधीच कोणी भेटलं नाही. इतक्या गप्पा कधीच कोणाशी मारल्या नाहीत. बरं वाटलं मला तुझ्याशी बोलून. मी वलगाला बोलावणं पाठवू? अगं दासी नेतील उचलून तिला. नाही, नको ना, नको ना, नको दा आईसाहेब, तसं नको. वलगा नेहमी नेते ना मला. या दोघी मिळून नाही नेऊ शकणार, इतक्या सहज नेईल ती मला. हो, तशी मजबूत हाडापेराची दिसतेच ती, राजमाता म्हणाल्या. पण ती तुझी वलगा तुला घेऊन कशी जाते? मी पाठवणीवर बसते तिच्या, मलाही ते सोयीचं वाटतं. ठीक आहे, चालेल. थांब, मीच सांगते तिला बोलवायला. केसर. द्वारकादेवींची दासी केसरात आली. जी राजमाता. केसर, हिच्या महालात जा आणि ती मगाशी मुलगी आली होती ना, तिचं नाव वलगा, तिला बोलाव. म्हणावं ये आणि या मुलीला घेऊन जा. यांचा महाल महाराजांच्या महालाच्या बाजूचा, दिद्दा म्हणाली. आणि जायच्या आधी एक काम कर केसर, ती तिथली माझी संदूक घेऊन ये. द्वारकादेवीने हात दाखवला. केसर गेली आणि एक पेटी घेऊन आली. द्वारकादेवीने ती उघडली तर आत दागिने झाळत होते. यातला आवडेल तो घे, द्वारकादेवी म्हणाल्या. कशाला आईसाहेब? अगं घे ग. तू आलीस तेव्हा स्वागताला मी नव्हते इथे. रीतीप्रमाणे तुझं स्वागत करणार कोण? आज पहिल्यांदाच भेटलीस, रिकाम्या हाती कसं पाठवू तुला? दिद्दानं एक हार उचलला. तिच्या गळ्यात तो घालीत द्वारकादेवी म्हणाल्या, कसा छान शोभून दिसतोय तुझ्या गळ्यात. जाग केसर, वलगाला घेऊन ये. प्रणाम करून केसर निघून गेली. थोड्याच वेळात ती आणि वलगा दोघे आल्या. वलगा दिद्दाकडे पाठ करून उकिडवी बसली. दिद्दानं तिच्या खांद्यावरून हात टाकल्यावर उठून उभी राहिली. द्वारकादेवी त्यांच्याकडे कौतुकानं पाहत होत्या. त्यांना नमस्कार करून दिद्दा निघाली. ये जाग मधून मधून, द्वारकादेवी म्हणाल्या. ती गेल्यावर त्यांनी सुस्कारा सोडला आणि डोळे पुसले. राजमातांशी चांगलं जुळलं तुमचं राजकुमारी, वलगा म्हणाली. मला त्यांच्याशी जुळवून घेणं भाग होतं, दिद्दा म्हणाली. महाराजांचे इतर स्त्रियांबरोबर चालणारे प्रकार पाहिले तर माझं स्थान टिकवण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागणार, हे तर उघड आहे. त्यातून चित्रलेखा राणी आणि प्रधान फाल्गुन मिळून काय आणि किती कारस्थानं करतील याचा नेम नाही. ते खरंय राजकुमारी. राजमातांचं जरी फारसं काही चालत नसलं तरी त्यांचा कधी काय उपयोग होईल सांगता येत नाही. प्रजेच्या मनात त्यांना स्थान आहे. त्यामुळे त्यांनी उघडपणे काही सांगितलं तर प्रजा ते स्वीकारेल.
बोलत बोलत दोघी महालात आल्या तोवर जेवणाची वेळ झालीच होती. हा भाग इथेच थांबूया. सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका की हो. पुढच्या भागामध्ये भेटूया पाहायला राजकुमारी दिद्दाचं राणी दिद्दाचं पुढे काय झालं. पाहत राहा चरणहीन. धन्यवाद.